नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कालच्या तासापासून आपण आपल्या 7वीच्या मराठीच्या पुस्तकातला कोयीण हा धडा शिकतो आहोत. मारुती चितमपल्ली की जे लेखक पण आहेत, पण त्याचबरोबर ते प्राणी पक्षी निरीक्षकसुद्धा आहेत. मग ते हॉलिवूडमध्ये म्हणजेच अमेरिकेतील एक कोळी आहे, त्या कोळ्याचं ते निरीक्षण करत आहेत. त्याच्याबद्दलची खूप माहिती जाणून घेत आहेत, तर ते पाहतो आहोत. मग काल आपण बघितलं की ती कोयीण त्या ठिकाणी लहान जीवाच्या याची सावध जी आहे तर त्याची वाट बघत होती. सावज पार तिच्या, आता आपल्याला हा जो पॅरेग्राफ पाहायचा आहे तर हा साधारणपणे ती कोयीण कशी शिकार करते त्याचा पॅरेग्राफ बघा. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोयीणीला वाट पाहावी लागली. मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत पुढावं लागलं. मग ती रात्रभर त्या ठिकाणी जागी राहिलेली होती, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. तर या सावजाची वाट पाहत तिला खूप वेळ वाट पाहावी लागते, जोपर्यंत ते तिच्या घराच्या उंबरठ्याशी येत नाही तोपर्यंत. का बरं ती स्वतः जाऊ शकत नाही पाहू आपण. मग आणि त्यानंतर मग ते तो जो कोळी हे आहे सावज, ते तिच्या याच्यापर्यंत आलं की ती त्याला आतमध्ये ओढत असते. पण तिला बेळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोयीणीनं आपलं बेळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. मग बघा, तिला का वाट पाहावी लागते, तर तिचं जे घराचं दार असतं तर ते दार सोडून तिला जाता येत नाही. ती जर त्या दरवाजापासून दूर झाली आणि दार ते जर पक्कं लागलं तर तिला ते उघडता येत नाही. म्हणजे तिला घर जे आहे तर त्याच्यापासून पारखं व्हावं लागतं. मग तिच्या घरामध्ये जर काही तिचे पिल्लं वगैरे अंडी वगैरे जरी असतील तेही जातात. म्हणून ती अशी लांब जात नाही, तर तिला वाट पाहावी लागते. तिला घराचा उंबरठा पारखा झाला असता. त्या ठिकाणी पारखा होणे म्हणजे वंचित होणे, म्हणजे मुकणे. घराच्या उंबरठ्याला म्हणजेच घराला ती मुकली असती, अशा प्रकारचा या ठिकाणी वाक्प्रचार आहे. चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केलेली असते. आता तुम्ही म्हणाल की ती अशा प्रकारे घराची रचना का करते दाराची, की तिला लांब शिकारीसाठी जाता येत नाही. तर त्याचं कारण असं आहे की ती अशा प्रकारची रचना केलेली आहे, त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही शत्रूला तो दरवाजा जो आहे घराचा तर तो उघडता येत नाही. म्हणून ती अशी प्रकारची रचना असते. बहुतांशी जे प्राणी पशु पक्षी जे आहेत तर ते आपली घरं बांधतात, तर तेव्हा संरक्षणाच्या दृष्टीने अशी बरीच रचना जी आहे ती करत असतात. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारख झाली असती. मग ते जे काही गवत ते शेवाळ वगैरे आहे तर तिची सुद्धा या ठिकाणी पारख म्हणजे शिकार झाली असती जर ती दरवाजा बंद होऊन गेला तर. म्हणून ती काळजी घेत असते. कोयीणीनं झेप घेऊन कोयीणीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. तिच्या माघारी दार बंद होणे म्हणजे तिचा मृत्यूच. मग ती त्या दारापासून सुद्धा दूर जात नाही. तिचा जो केसाळ पंजा असतो त्या पंजाने ती त्या सावजाला असं पकडते आणि आतमध्ये खेचत असते. जर तिचा तो पंजा नीट आवळला गेला नाही तर ते सावज पळून जाऊ शकतं आणि ती त्याच्यापासून दरवाजापासून दूर झाली तर ती बाहेर मग अडकून तिचा मृत्यू होऊ शकतो. बिळापासून एक हातभर अंतरावर असलेल्या दवारलेल्या गवतात काहीतरी हललं. दवारलेल्या म्हणजे या ठिकाणी दव पडलेल्या. आपल्याला माहिती आहे की गवतावर पावसाळ्यात वगैरे जे काही पाण्याचे थेंब दिसतात त्याला म्हणतात या ठिकाणी दव. मग तसं दव पडलेल्या याच्यात काहीतरी हललं. पाती बाजूला लवली. ती जी गवताची पाती आहे ती बाजूला झाली. तसं राखी पाठ असलेल्या पावट्या एवढं सोबत त्या ठिकाणी दिसलं. पावट्या एवढं म्हणजे वाल असतो की नाही, वालाची बी, तर तेवढं या ठिकाणी सोबत. याचा अर्थ होतो या ठिकाणी एक कीटक असतो, कोणताही जो किडा आहे तर त्याला म्हणतात या ठिकाणी सोबत. मग एका वालेच्या याच्या एवढं म्हणजे असं सांडपणे एवढं एक कीटक त्या ठिकाणी दिसलं.
वेडं-वाकडं जमिनीवरून ते जात होतं, काहीतरी शोधत होतं. किडा जो आहे तर तो सुद्धा त्याचं कदाचित त्या गवतात काहीतरी त्याचं खाद्य जे आहे ते शोधत असेल. निसर्गाची ही अन्नसाखळी असते. छोट्यात छोट्या जीव गवत खातो, त्याला किडे खातात, किड्यांना मोठे किडे खातात वगैरे अशा प्रकारचे. तर मग तो किडा सुद्धा इकडे शोध तिकडे शोध, गवतात इकडे पळ तिकडे पळ असं, आणि तोही काहीतरी शोधत शोधत होताच. तर मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होता, पुन्हा मागे वळत होता, अडखळत अडखळत कोयणीच्या सापळ्याजवळ जात होता. महाजे सोबक म्हणजे एक किडा आहे, तर तो स्वतःसाठी पण भक्ष्य शोधता शोधता इकडे जा तिकडे जा. किडा माहिती आहे आपल्याला कसा पळतो, घरातलं जुळं सुद्धा कसं पळतं हे आपल्याला माहिती आहे. तसं मग मात्र असं करत करत ते नकळत ते कोयणीचं जे बिळ होतं तिथपर्यंत तो आपोआप पित होता. कोयणीचा एक प्रकारचा तो सापळाच होता. एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशी उत्कंठा वाढवणाऱ्या गूढ दृश्यासारखं ते होतं. प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती. लेखक ते बघत होते की ते किड जे आहे तर ते तिच्या घरापर्यंत कसं जातं, ती त्याला कशी घरात हे करते, म्हणजे त्याची कशी शिकार करते. लेखक प्रत्यक्ष त्या ठिकाणी किड्याची का होईना आपण शिकार बघत होते. तर त्यामुळे ते चित्रपटामध्ये जसं एखादा असा भयानक प्रसंग असतो तसा तो दिसत होता की जर कोळी जिंकली तर किडा मरेल, आणि किडा जर पळून गेला तर कोयणीची शिकार जी आहे ती वाया जाईल, अशा प्रकारे. मग ते लेखक बघत होते ते किडा हळूहळू त्या सापळ्याजवळ जात आहे याची त्या किड्याला जाणीव नव्हती, मात्र लेखकांना ती जाणीव होती. परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं. सावज पुढे पुढे जात होते. लेखक त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. निसर्गाचं हे आहे, आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही. आपण डिस्कवरी चॅनलवर वगैरे किंवा तर त्याच्यात बघतो की काही हिंस्र प्राणी जे आहे ते शिकार करतात, ते जे त्यांचं शूटिंग घेणारे असतात ते काहीच करू शकत नाही, कारण निसर्गाचं चक्र आहे ते. तर त्यामुळे मग तसं लेखकही त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. शेवटच्या क्षणी ते वळलं, अरेच्या ते वाचलं तर, पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडे जात होतं. ते किडा इकडे तिकडे इकडे तिकडे असं कसं जात होता. त्या घराच्या जवळून ते असं वळलं. मात्र लेखकांना वाटलं अरे ते वाचलं, पण परत ते फिरून त्याच ठिकाणी जात होतं. अशा प्रकारे ते सोबत अटळपणे त्या सापळ्याकडे जात होतं. कोयणीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं. दार जसं किंचित किलकिलं झालं तशी एक काळी रेषा दिसली. ते सोबत हळूहळू ते हो नाही म्हणता म्हणता त्या सापळ्याकडे जात होतं. कोयणीने हालचाल केली, किंचित दार कंपित जे आहे झालं, म्हणजे थोडंसं हल्ल्यासारखं वाटलं. तशी एक त्याच्यातली काळी रेषा दिसली, म्हणजेच ती आतमध्ये कोळी दिसली. जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर आलेलं सोबत तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागलेली. मग ती जमिनीच्या खाली होती आणि ते सोबत म्हणजे तो किडा वरती होता, तर तो तिला दिसत नव्हता, पण त्याच्या हालचाल जी आहे ती जाणवत होती. प्राण्यांना असे सेन्सर असतात की त्याच्यामुळे त्यांना कळतं. तर या ठिकाणी त्याच्या आगमनाची म्हणजेच येण्याची जी काही चाहूल आहे तर ती तिला कळत होती. क्षणभर कीटकाच्या पावलाचा कंप तिला जाणवला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला. तर क्षणभर तिला कीटक जो आहे तर ते जाणवलं, कारण त्याचा वरचा छोट्यातल्या छोटा कीटक होता, तरीही त्याच्या पायांची जी हालचाल होती त्याचा हे जे आहे तर कंप तिला जाणवला होता. सोबत वेडवाकडं चालत तिच्या पुढे जात होतं. दार हल्लं, थोडं उघडलं गेलं. कोयना अस्वस्थ झाली होती, अधीर झाली होती. तर तो जो किडा आहे तो तिच्या घराच्या अगदी जवळपासच जात होता. तिला कळत होतं की आता ते शिकार आपल्या टप्प्यात येते आहे, तर तशी ती अस्वस्थ होत होती आणि तशी अधीर झालेली होती, म्हणजे उतावी झाली होती. केव्हा आपण या ठिकाणी त्या किड्याला पटकन पकडू, त्याची शिकार करू, अशा प्रकारे. त्या चिऱ्यातील अंधारात काहीतरी चमकताना दिसलं. कोयनेचे डोळे चंद्राच्या प्रकाशामध्येच त्या ठिकाणी चमकत होते. निश्चित नसलेली परिस्थिती त्या रेंगाळत होती. सोबत वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं. तिथे अतिशय विचित्र परिस्थिती होती. सारखी ते किडा दूर जात होतं, त्या टप्प्यात येत होतं, अशा प्रकारची. मात्र काही म्हटलं तरी ते मृत्यूकडेच जात होतं. सोबत माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं. एखाद्या दुःखी आणि विरोधी पात्रासारखं त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती. लेखकांना तो कीटक जे आहे तर ते एखादं पिक्चरमधलं एखादं पात्र असतं तसंच वाटलं की तो
विनोदी पण होता, इकडे कसाही पळत होता, हे होत होता, मात्र तो मृत्यूकडे जात होता. तसं ते दुःखसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना दिसलं. आणि ते अजागळ कीटक होता, म्हणजे असा तो दिसायला बावळट वगैरे व्यवस्थित चाललं जायचं असं नाही, तो मृत्यूकडे जात होता, म्हणून त्याला अजागळ या ठिकाणी. त्याच्याबद्दल लेखकांना या ठिकाणी सहानुभूती वाटत होती, पण लेखक तटस्थ राहिले. मी त्या कोयणीलाही मदत नाही कोयणीला तर मदत करणारच नाही, पण त्या कीटकाला पण काही करू शकणार नाही. दाराजवळ येणाऱ्या सोबगाच्या पावलांचा कंप जसा जसा जवळ येऊ लागला तशी कोयण सुळबुळ करू लागली. कीटक त्या दरवाजाजवळ येत होतं. कोयण पण आतमध्ये, आता मी याला आत्ता पकडायचं का मग पकडायचं अशाकडे हालचाल करत होती. कीटकाच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी, कोयणीच्या सोबगाच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा, तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं, परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत. कोयणीला या ठिकाणी यांचे पण लेखकांचा पण पावलाचा आवाज येत असेल, पण त्या ठिकाणी ते तिथेच आहे, मात्र कीटक जवळ 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 येतो आहे हे तिच्या लक्षात येत होतं. तर दुसऱ्या जगातील म्हणजेच शहरातील संमिश्र आवाज ऐकू येत होता. तिथे बाकीचेही शहरातील वगैरे पण ते भोंगा म्हणजे या ठिकाणी कर्णा म्हणजे मोटारीचा भोंगा म्हणजे हॉर्न, तर तोही त्या ठिकाणी ऐकू येत होता. सोबत छिद्रापासून 1 इंच दूर होतं. ते दृश्य मोठं भयानक होतं. त्यानं माझं लक्ष वेधलं. सोबत एखाद्या खोयासारखं नकळत कोणीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं जात होतं. ते तिथे पोहोचलं. छिद्रासमोर आलं. दार हल्लं नाही. सावध आल्याची तिला जाणीव कोयणीला निश्चितपणे झाली. हळूहळू ते किडा जो आहे सोबत, तर ते छिद्राजवळ जात होतं. तिथपर्यंत ते पोहोचलं आणि मात्र त्या ठिकाणी छिद्रासमोर आलं. दार काहीही हल्लं नाही, मात्र सावध आल्याची जाणीव तिला निश्चितपणे झालेली होती. तिनं अजिबात हालचाल केली नाही, कारण आता जर हालचाल केली असती तर ते सोबत सावध झालं असतं आणि पळून गेलं असतं. म्हणून तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं. जमीन जशी शांत असते तसं दारसुद्धा एकदम शांत होतं. लेखकांना वाटलं की आता या ठिकाणी सोबगाची सुटका होईल असं मला वाटलं. माझ्या अस्तित्वामुळे कोयण अस्वस्थ झालेली असावी. कदाचित नकळत मी सोबगचा जीव वाचवला असेल. लेखकांना वाटलं की मी इथे आहे म्हणून ती कोयण बाहेर येऊन त्या सोबगाला पकडत नाही आहे. पुढच्या सेकंदाला सोबग दुसरीकडे पळून जाईल आणि मी कोयणीला त्या सोबगाला वाचवलं असं या ठिकाणी होईल. मात्र काळ्या फटीत काहीतरी हालचाल नव्हती. कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता. धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबत गेलं होतं. काही पावलं गेलं असेल ते गेलं असतं तर बचावलं असतं, पण मग असंच झालं की ते थोडंसं बाजूला जर गेलं असतं तर ते वाचलं असतं. मात्र तसं काही झालं नाही. इतक्यात ते काळी राक्षसीन जमिनीतून वर आली. दार सताड उघडलं गेलं. केसाळ हात छिद्रातून दाणक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली. घोंगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं आणि लगेच दृष्टी आली. मात्र तसं काही झालं नाही. एकदम एक काळा पंजा त्या ठिकाणी बाहेर आला आणि त्यांनी जसं आपण एखाद्यावर असं काळ्या रंगाचं मोठं जाड कांबळ पांघरून टाकावं तसं त्या कोळ्याला हे केलं आणि ते दरवाजा पूर्ण उघडला गेला आणि तो कोयण जी आहे तर तिने बाहेर येऊन त्या सोबगाला आतमध्ये ओढलेलं आहे. तर जमिनी पडद्याआड तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं. मला इथे बसल्या तो आवाज ऐकवला. लेखकांना तो दरवाजा कोयण त्या सोबगाला हात घेऊन गेलेली आहे. दरवाजा बंद झाला, त्याचा आवाज आलेला आहे. अशा प्रकारे कोयणीने कशी शिकार केलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहिलं. बाकीचा जो काही धडा आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.